महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च 2024 या कालावधीत घेण्यात आलेल्या इयत्ता 12वी परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला। राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला। या परीक्षेत 93.37% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत। राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या 9 विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य आणि व्यवसाय अभ्यासक्रम तसंच ITI या शाखांसाठी एकूण 14,33,371 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती। त्यापैकी 14,23,970 विद्यार्थी प्रविष्ट झाले असून यातील 13,29,684 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत। सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजेच 97.51% लागला असून सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा 91.95% लागला आहे। आणि त्यापैकी 13,29,684 विद्यार्थी या परीक्षेत यश मिळवून उत्तीर्ण झालेले आहेत आणि उत्तीर्णतेची टक्केवारी नियमित विद्यार्थ्यांची ही 93.37% इतकी आहे। यावर्षीही मुलींनी बाजी मारली असून 95.44% मुली उत्तीर्ण झाल्या असून 91.60% मुलं उत्तीर्ण झाली आहेत। या परीक्षेला राज्यातल्या 9 विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून एकूण 45,448 पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती। त्यापैकी 22,463 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांची एकूण निकालाची टक्केवारी 49.82% आहे। खाजगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारी 85.76% आहे। दिव्यांग विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारी 94.20% आहे। मंडळानं दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल पाहता येईल। परीक्षेला प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळावरून उपलब्ध होतील। तसंच याची प्रत घेता येणार आहे। त्याचप्रमाणे डिजिलॉकर ॲपमध्ये डिजिटल गुणपत्रिका संग्रहित करून ठेवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे। अधिकृत संकेतस्थळाचे पत्ते आपण स्क्रीनवर पाहू शकता।